दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक मधनं एक मोठी बातमी समोर येते आहे। ब्रेकिंग न्यूज आहे। विनेश फोगाट ऑलिम्पिक मध्ये अयोग्य घोषित करण्यात आलेली आहे। या क्षणाची मोठी घडामोड, विनेश फोगाट फायनल खेळू शकणार नाहीये। मोठी बातमी समोर येते आहे। विनेश फोगाट ऑलिम्पिक मध्ये अयोग्य घोषित करण्यात आलेली आहे। विनेश फोगाट फायनल खेळू शकणार नाहीये। विनेश फोगाट हिने फायनल मध्ये धडक मारल्यानंतर अर्थातच सगळ्या भारतीयांच्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या। जबरदस्त कामगिरी तिने काल केलेली होती आणि त्यानंतर आता ही मोठी बातमी समोर येते आहे। विनेश फोगाट आता ऑलिम्पिक मध्ये अयोग्य घोषित करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता ती फायनल खेळू शकणार नाहीये। विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे। मोठी घडामोड पॅरिस ऑलिम्पिक मधनं समोर येते आहे। सगळ्या भारतीयांसाठी, सगळ्या क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी। विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे। विनेश फोगाट यामुळे आता फायनलची मॅच खेळू शकणार नाहीये। पॅरिस ऑलिम्पिक मधनं समोर येणारी ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून याकडे बघावं लागेल। आज सगळ्या भारतीयांच्या अपेक्षा या अर्थातच विनेश फोगाट हिच्या सुवर्ण पदकाच्या दिशेने लागलेल्या होत्या। आज विनेश फोगाट इतिहास रचेल अशी अपेक्षा सगळ्या भारतीयांना होती, मात्र या अपेक्षांवरती पाणी फिरणारी ही बातमी समोर येते आहे। पॅरिस ऑलिम्पिक मधनं विनेश फोगाट ही ऑलिम्पिक मध्ये अपात्र घोषित करण्यात आलेली आहे। विनेश फोगाट त्यामुळे आजची फायनल मॅच खेळू शकणार नाहीये। पॅरिस ऑलिम्पिक मधनं सगळ्या भारतीयांना, सगळ्या क्रीडाप्रेमींना धक्का देणारी ही बातमी समोर येते आहे। फोगाटला 50 किलो वजनाच्या कुस्तीसाठी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। विठोबा सावंत सर सध्या आपल्या सोबत आहेत। विठोबा, जर का आपण बघितलं की ऑलिम्पिक मध्ये अशा पद्धतीनं विनेश फोगाट जिच्याकडनं सगळ्या भारतीयांच्या अपेक्षा आता उंचावलेल्या होत्या, त्या विनेशा फोगाटला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे। काय या वेळेला नेमकं ऑलिम्पिक कडनं सांगण्यात आलंय? अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे ही भारतीयांसाठी। खर तर आज सुवर्ण पदक मिळवेल विनेश अशीच अपेक्षा तमाम भारतीयांची होती आणि अशा वेळी काही तास उरले असताना, अंतिम सामन्यासाठी काही तास उरले असताना विनेश फोगाट अपात्र ठरल्याची बातमी आली आणि तमाम भारतीयांना धक्का बसला आहे। बरोबर आहे सर। त्यामुळे आता या निर्णयाकडे आपण समजून घेतलं पाहिजे, हा निर्णय नेमका कसा झाला असू शकतो। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी हिंद केसरी अमोल बुचडे सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आधी जाऊयात। अमोल बुचडे जी, ज्या पद्धतीनं विनेश फोगाट यांना अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे, काय निकष असतात, कशा पद्धतीने हे सगळं ठरत असतं, कशी सगळी प्रोसेस असते? काय खरं तर हे ऐकून मलाच धक्का बसलाय। नक्की याच्यामध्ये मला कालपासून एक शंका अशी वाटत होती की विनेश ही 53 किलोची मुलगी आहे। 53 किलो मध्ये ती खेळत होती आणि नेक्स्ट डे म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक अशा ज्या स्पर्धा आहेत, या दोन स्पर्धांमध्येच फक्त दुसऱ्या दिवशी फायनल घेतली जाते आणि दुसऱ्या दिवशी पण यांना वेट तेवढंच दाखवावं लागतं। म्हणजे आज पण विनेशला वेट 50 किलो दाखवावं लागलं असणार आहे आणि ते वेट आलं नसणार आहे। त्याच्यामुळे बहुतेक विनेशचा डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय झाला असावा असा माझा अंदाज आहे। कारण विनेश, मी कालच पाहत होतो, ती ज्या पद्धतीने तिच्या बॉडीवरती वेट जास्त कमी केल्याचा जो इफेक्ट दिसत होता तो नक्कीच दिसत होता, परंतु तो 50 किलो वेट हे तिला दुसऱ्या दिवशीपर्यंत मेंटेन करावं लागणार होतं, ते झालं नसावं आणि ही खूप दुर्दैवी बाब आहे की हे वेट मेंटेन न होणं आपल्यासाठी। अमोल, इथं आणखी एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की लोकांना आता अर्थातच ही बातमी बघून प्रश्न पडलेला असणार आहे की काल विनेशनं इतकी जबरदस्त कामगिरी केली, तेव्हा तिचं वजन बसत होतं, मात्र आता ती वजनी गटात बसत नाहीये। इतक्या 24 तासाच्या अंतरानं कशा पद्धतीनं ती डिस्क्वालिफाय होऊ शकते, कशा पद्धतीनं ती अपात्र ठरू शकते? कसं आहे की ऑलरेडी विनेशचं वजन विनेशचं वजन 58, 59 असं असायचं आणि तिचा वेट ग्रुप असायचा 53 किलो। त्यावेळी ती 4-5 किलो एक महिन्याभरात वर्कआउट किंवा कंट्रोल करून ती दाखवत होती। परंतु ह्या दोनच स्पर्धा अशा आहेत, म्हणजे ऑलिम्पिक आणि मला तर असंच वाटत होतं की कालच फायनल घ्यावी, कारण उद्या दुसऱ्या दिवशी कधी 24 तासात 5 ते 6 किलो वजन रिकव्हर होतं, कमी केलेले वजन। म्हणजे मला जर आता संध्याकाळी वेट दाखवायचं, मी आता वेट कमी करायला चालू केलं तर किमान मी 3 ते 4 किलो वेट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कमी करू शकतो, एवढी कॅपॅसिटी एका रेसलरची असते।
परंतु जर हेच वेट दुसऱ्या दिवशी पण मला स्पर्धा चालू होण्याच्या आधी दाखवायचं असेल तर मला पुन्हा रात्री ते कंट्रोल करावं लागतं आणि उद्याच्या मॅचला पण मला खेळावं लागतं. मग असं ज्याचं गणित परफेक्ट बसतं त्याला ते साध्य होतं. परंतु मला इथं दिसतं की विनेशला शक्यतो विकनेस असल्यामुळे ते कंट्रोल झालं नसावं. अमोल, याच्यामध्ये आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे त्या पदकाचं काय होणार. काल तिनं जबरदस्त कामगिरी केली, 3 सामने जिंकले आणि आज फायनल मॅच होती. आता ती वजनी गटात बसत नाहीये, त्यामुळे पदकाचं नेमकं काय होणार. पदकाचं आता ज्याप्रमाणे त्या वजन ग्राफामध्ये ज्याचं रँकिंग आहे, म्हणजे ज्यांनी कशा पद्धतीने कुस्त्या जिंकल्यात किंवा पॉईंटच्या आधारे जिंकल्यात, पॉईंटचा डिफरन्स काय होता किंवा कोणी चितपट जिंकले याच्यावर त्याचं वर्गीकरण होतं. आणि शक्यतो ब्रॉन्झ फाईट म्हणजे जी ज्याच्याबरोबर सेमीफायनल ती खेळली आहे त्या महिलेला वरती घेण्यात येईल असं त्यातला बऱ्यापैकी नियम आहे. परंतु सेकंड बऱ्यापैकी तीच महिला वरती येते. परंतु वर्गीकरणामध्ये जर अजून कोणी फाईट असेल तर त्यानुसारही तो निर्णय बदलू शकतो. अमोल, आता या सगळ्यामध्ये अर्थातच सगळ्या क्रीडाप्रेमींना पडलेला प्रश्न हा असणार आहे की चूक नेमकी झाली कुठे. चूक एक्झॅक्टली असं म्हणता येणार नाही, कारण अशा खूप कमी 2च कॉम्पिटिशन आहेत UWWAच्या नियमानुसार, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक. याच 2 स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी पण वजन तेवढंच दाखवावं लागतं. साधारणतः होतं कसं की प्रत्येक ह्या छोट्या ज्या वेट ग्रुप असतात याच्यामध्ये 7-7, 8-8 वर्ष एखाद्याला जर आपलं वजन टिकवायचं असेल तर खूप टफ जातं आणि वजन कंट्रोल करणं ही एक मोठी महत्वाची बाब होऊन ठरते. याच्या अगोदर जर आपण पाहिलं असेल तर आता नियम नव्हता की दुसऱ्या दिवशी पण वजन दाखवावं लागेल. परंतु याचा डिसएडव्हान्टेज असा होत होता की काही रेसलर हे 10-10 किलो वेट कमी करायचे आणि मग कालांतराने भविष्यात त्यांच्यावर खूप शरीरावर इफेक्ट यायचे. म्हणून UWWAने असा निर्णय केला की जास्त वजन कमी करू नये, खेळाडूंनी जास्त वजन कमी करू नये, म्हणजे खेळताना आणि फायनलला आलेल्यांना पण त्याला तेवढंच वजन दाखवावं जेणेकरून त्यांच्या हिशोबात ते राहतील. परंतु मला कालपासूनच वाटत होतं की विनेशने इंडियामध्ये 53 किलोची खेळाडू ही ऑलिम्पिकला मेडल घेण्यासाठी 50 किलो करते, पण 50 किलो तिला मेंटेन झालं पाहिजे हा थोडासा माझ्या मनात कालपासूनच. तुम्ही जी शंका उपस्थित करताय अमोल, तुम्हाला कालपासून ही शंका होती, नेमकं काय म्हणजे या सगळ्याचा आधार आहे, कशा पद्धतीने हे वजन कमी जास्त होत असतं, थोडं सविस्तर आपण प्रेक्षकांसाठी सगळ्या क्रीडाप्रेमींसाठी सांगूयात. कसं असतं की मला या वेळेला वजन दाखवायचंय, मी वजन दाखवल्यानंतर एक्झॅक्टली वजन झालं माझं, तिकडे रेकॉर्ड झालं की बाबा माझं 50 किलो वजन आलेलं आहे. त्याच्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासात ते 2 तासात मॅच स्टार्ट होती. मॅच स्टार्ट होताना तुमचं वजन वाढलं तरी चालतं, म्हणजे ते साधारण वजन 2 तासात 1-1.5-2 किलोनी वाढतं. परंतु जर तुम्ही फायनलला 3-4 कुस्त्या जिंकत असाल तर ते संध्याकाळपर्यंत वजन 4-5 किलोनी देखील वाढतं. जेवढं कमी केलं तेवढं लगेच रिकव्हर होतं. परंतु हे जर तुम्हाला पुढच्या दिवशी पण फायनलला 50 किलो दाखवायचं असेल तर प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि तोच प्रॉब्लेम विनेशच्या बाबतीत झाला. धन्यवाद अमोल या सगळ्या सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी. आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात. कुस्ती प्रशिक्षक राम सारंग सध्या आपल्या सोबत आहेत. सारंग सर, आपण बघतोय की सगळ्या भारतीयांच्या अपेक्षा आज विनेश फोगाट हिच्या सुवर्ण पदकाकडे लागलेल्या होत्या, मात्र या सगळ्या अपेक्षांवरती पाणी फिरणारी बातमी ऑलिम्पिकमधनं समोर येते आहे. तुम्ही कसं बघता आजच्या या निर्णयाकडे? विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आलेला आहे, काय यामधल्या सगळ्या तांत्रिक गोष्टी असतात? राम सर, काही तांत्रिक कारणांमुळे राम सारंग यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा एकदा तो संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया. ऑलिम्पिकमधनंही मोठी बातमी समोर येते आहे. विनेश फोगाट फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलेलं आहे. आणि यासह या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.